जय भीम माझ्या भीमाच्या त्यागाला, जय भीम माझ्या भीमाच्या संघर्षाला, जय भीम माझ्या भीमाच्या संविधानाला, जय भीम माझ्या भीमाच्या गुरूंना आणि या भीमकन्याचा तुम्हा सर्वांना मानाचा, स्वाभिमानाचा आणि क्रांतिकारी कडक जय भीम. जय भीम. माझे नाव धनश्री विशाल लोहार. ज्या गुरूंमुळे बाबासाहेब घडले त्यातील एक गुरु म्हणजे ज्योतिबा फुले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला व त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई फुले आणि वडिलांचे नाव गोविंदराव फुले असे होते. ते शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांनी शेती करत करत शिक्षण घेतले व उच्च शिक्षण पुणे येथे झाले. त्याच काळात शूद्रांना अन्याय होत होता, पण स्त्रियांची काही वेगळी स्थिती नव्हती. जर त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर शिक्षण हा एकच मार्ग होता. एकदा ज्योतिबा फुले शिक्षणाचा प्रसार करत होते तेव्हा एक ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, जर तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे सो फर्स्ट यू वुमन एज्युकेटेड, यू हाऊस एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले झालं. त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईंना शिकवले व मुलींची पहिली शाळा काढली. त्यांचा हा प्रवास खूप कडकड होता. ते असे आपले महात्मा बनले. अशा या महात्माला मी कोटी कोटी प्रणाम करते. जिच्या त्यागामुळे बाबासाहेब दलितांचे कैवारी बनले, जिच्या त्यागामुळे बाबासाहेब दलितांचे कैवारी बनले ती म्हणजे रमामाता. तिचा रमाबाईपासून ते रमामाताचा प्रवास खूप कडकड आणि कष्टमय होता. पोटची 4 मुले गमावून 9 कोटीची माताश्री बनली. पोटची 4 मुले गमावून 9 कोटीची माताश्री बनली. अशी ही रमामाता. अडाणी असून भीमाच्या संसाराची गरिबीची परीक्षा पास झाली. अडाणी असून भीमाच्या संसाराची गरिबीची परीक्षा पास झाली. अशा या रमामाताला मी अभिवादन करते आणि तिच्यासाठी 2 ओळी म्हणते. गरिबी जरी त्या संसारी होती, गरिबी जरी त्या संसारी होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान आणि त्या दिव्याची वाट आपली माता रमाई होती. गुलामगिरीच्या बेड्या तोडायच्या असतील तर शिक्षणाची गुरुकिल्ली महत्त्वाची आहे हे बाबासाहेबांना कळलं होतं. म्हणून त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले. ते तिथे रमून गेले नाहीत. आपण काय करतो, कॉलेजात जातो, डिग्र्या मिळवतो आणि काय करतो, एखादी नोकरी किंवा बिझनेस. बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेबांना तिथे सहज नोकरी मिळाली असती, पण बाबासाहेब परदेशात रमून गेले नाहीत. ज्या पदव्या मिळवायला 7 वर्ष लागतात त्या पदव्या बाबासाहेबांनी फक्त न्यूयॉर्कमध्ये 2.5 वर्षात मिळवल्या. डॉक्टर बाबासाहेबांना आज आपण TV, मोबाईलवर सर्वत्र जे पाहत आहोत ते म्हणजे आरक्षणाच्या बातम्या. आपले तरुण आरक्षण घेऊन लाल दिव्याच्या गाडीत बसून जाताना दिसतो, पण तोच नेता भ्रष्टाचार करताना दिसत नाही. आज आपण आजच्या प्रश्नाला बाबासाहेबांनी तेव्हाच वाचा फोडला होता. काही लोक बाबासाहेबांना तेव्हाही विरोध करत होते, आजही अप्रत्यक्ष विरोध करत आहेत. अप्रत्यक्ष कारण म्हणते ते कालही माझ्या बापाला भीत होते, आजही भीत आहेत आणि उद्याही भीत राहणार. अशा या बोधिसत्व महामानवाला मी अभिवादन करण्यासाठी एक गीत सादर करते. हो 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 बुद्धीच्या सागरात मंथन दिमात होते, समतेच्या भावनातील चंदन दिमात होते, तालात जीवनाच्या विषमत नाचली, न्यायाची आसदारी गुंजन दिमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. दीपवीर कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. कधी आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी ऐथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा,
विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला. नमो बुद्धाय. जय भीम.